नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये 63 मंत्री शपथ घेणार। संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदींना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ। शपथविधीच्या आधी नरेंद्र मोदींचा संभाव्य मंत्र्यांसोबत 100 दिवसांचा रोडमॅप। भावी मंत्र्यांकडून मोदींनी जाणून घेतल्या कल्पना। राष्ट्रवादीला कॅबिनेट देणं शक्य नसल्यानं मंत्रिमंडळामधला सहभाग खोळंबला। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फडणवीसांची चर्चा। अमित शहा, राजनाथ सिंग, पीयूष गोयल, नितीन गडकरी घेणार मंत्रिपदाची शपथ। एस जयशंकर यांनाही मंत्रिपदाचा कॉल। तिसऱ्या टर्मची टीम मोदी ठरली। पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी। रक्षा खडसेंनाही शपथविधीचा फोन। रामदास आठवले पुन्हा टीम मोदीमध्ये, तर विदर्भातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना संधी। रामदास आठवलेंनाही मंत्रिपद, शपथविधीचं आमंत्रण। मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही आरपीआयला मानाचं पान। मंत्रिमंडळामध्ये सहभागासाठी नारायण राणे आणि भागवत कराड यांना फोन नाहीच। मराठवाडा आणि कोकण मंत्रिमंडळापासून वंचित राहण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये चव्हाण सेंटरवरती बैठक। नवनिर्वाचित खासदारांना शरद पवार करणार मार्गदर्शन। जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देणार त्याला विधानसभेला पाडणार। धनंजय मुंडेंचं नाव न घेता जरांगेंचा इशारा। पंकजा मुंडेंच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणामध्ये सकल ओबीसी समाजाकडून परळीमध्ये बंदची हाक। उद्या वडवणीमध्येही बंदचं आवाहन। राज्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। सिंधुदुर्गला गेल्या 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद, तर कुडाळमध्येही 157 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईमध्ये मान्सून दाखल, तर 11 जून पर्यंत राज्य व्यापणार। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भामध्ये विस्तारणार मान्सून। मुंबई मेट्रो 3ची आरे ते बीकेसी मार्गिका जुलैपर्यंत सुरू होणार, तर उद्यापासून मेट्रो 3च्या एका लाईनची चाचणी होणार। सोन्याच्या दरामध्ये 1800 रुपयांची घसरण। गेल्या 12 तासांमध्ये दर घसरले, ग्राहकांना मोठा दिलासा। T20 विश्वचषकामध्ये आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने। न्यूयॉर्कमधील मैदानावरती दोन्ही संघ भिडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।